आपण आतापर्यंत पर्यावरणीय व्यवस्था सिद्धांत, त्याबरोबर पियाजोचा सिद्धांत आणि पियाजो सिद्धांतातील जे 4 अवस्था होत्या, 4 टप्पे, ती चर्चा आपण केलेली आहे. म्हणजे कुठल्याही बालकांचा विकास, त्याची जडणघडण ही अशा अनेक टप्प्यामधून ती जाते. यानंतरचा जो टप्पा आहे किंवा तो म्हणजे औपचारिक कार्यात्मक टप्पा किंवा औपचारिक कार्यात्मक अवस्था. या टप्प्यामध्ये औपचारिक म्हणजे काय, आपण कशाला औपचारिक म्हणतो? फॉर्मल आणि इनफॉर्मल आपण अशा गोष्टी म्हणत असतो. तर फॉर्मल म्हणजे औपचारिक म्हणजे काय, ज्या गोष्टी आपल्याला जाणीवपूर्वक शिकवल्या जातात त्या औपचारिक. जसं की शाळा हे औपचारिक आहे, कारण इथे वर्गामध्ये आपण क्लास शिकत जातो, 1ली 2री 3री ते पुढे, आणि प्रत्येक क्लासचा एक फॉर्मॅट ठरलेला असतो, एक सिलेबस ठरलेला असतो. त्या सिलेबसनुसार आपण ते शिक्षण घेण्याचा प्रयत्न करतो आणि शिक्षण घेण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे आपला क्लास किंवा आपली शाळा किंवा आपला वर्ग. म्हणून जे औपचारिक शिक्षण जे अशा माध्यमातून दिलं जातं. आणि अनौपचारिक म्हणजे काय, ज्याला काही क्लासरूम नाही, ज्याला काही भिंती नाहीत, याला कुठल्याही प्रकारचं टीचर नाही. मग हा टीचर कोण असतो अनौपचारिकमध्ये? तर मग कधी वर्तमानपत्र असतात, कधी TV असतात, कधी मित्र असतात, कधी नातलग असतात, काही आईवडील असतात. म्हणजे या माध्यमातून सुद्धा आपण काही माहिती शिकत असतो. आणि यामध्ये बालकांच्या विकासावर या अनौपचारिक टप्प्यापेक्षा, अनौपचारिक विकासापेक्षा औपचारिक विकास हा महत्त्वपूर्ण आहे. का महत्त्वपूर्ण आहे? कारण बालक आपली कृती, म्हणजे कोणतेही बाळ आपलं काम करताना ते अशा आधारावर ते करतं. जसं की अनेक वेळा आपण असं म्हणतो की आमचा मुलगा किंवा आमचा बाळ आमचं ऐकत नाही पण शिक्षकाचं ऐकतो. असं का म्हणतो किंवा असं का होतं? कारण शिक्षक त्या विद्यार्थ्यावर ज्या ज्या बाबी बिंबवतो त्या बिंबवलेल्या बाबीचं अनुकरण करून त्या आधारावर तो कार्य करायला लागतो. म्हणून हा जो टप्पा आहे हा औपचारिक कार्यात्मक टप्पा आहे, ज्यामध्ये जो बालक शिकतो त्या पद्धतीने तो वागण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून त्याला औपचारिक टप्पा किंवा औपचारिक अवस्था असं म्हटलं जातं. आणि यामध्ये तो काय शिकतो तर अमूर्त स्वरूपाच्या बाबी शिकतो, तो काल्पनिकता शिकतो, तो तर्कशीलता शिकतो. आणि हे कुठपर्यंत चालतं हे शिक्षण? तर त्याच्या किशोरावस्थेपर्यंत चालतं. ही वाटचाल त्याच्या जन्मापासून ती किशोरावस्थेपर्यंत ती चालू राहते. आणि त्याबरोबरच सकारात्मक आणि नकारात्मक ह्या दोन्ही बाबीचा प्रभाव त्याच्या औपचारिक टप्प्यामध्ये तो पडतो. अमूर्तमध्ये काय शिकतो? तो अमूर्तमध्ये संस्कार शिकतो. त्याला मूल्य काय आहेत ते कळतं. आता इथे मूल्याचा अर्थ किंमत या अर्थाने नाही. किंमत म्हणजे मूल्य नाही. तर इथे कोणतं मूल्य? तर सामाजिक मूल्य कशी आहेत, धार्मिक मूल्य कशी आहेत, शासन व्यवस्था कशी आहे, आपलं एकंदरीत प्रशासन कसं आहे. प्रशासनामध्ये त्याला तिथं फास्ट जाणं होत नाही, परंतु आपल्या आजूबाजूला जे घडतंय ते कसं आहे. आणि या माध्यमातून ते औपचारिक पद्धतीने तो ग्रहण करतो आणि तो साठवून ठेवतो. त्याबरोबरच तो काल्पनिकता देखील शिकतो. आता बघा, 5वी 6वीच्या 4थीपर्यंतच्या लेकरांना, बाळांना जे वर्गात शिकवलं जातं तर ते कवितेच्या माध्यमातून असतं. एखादी परी असते किंवा एखादा राजा असतो किंवा
काही कथा असतात, ज्या कथा आपण त्यांना शिकवतो, त्या कथेतला नायक किंवा त्या कथा या प्रामुख्याने काल्पनिक स्वरूपाच्या असतात. कारण बालक आपल्या विचार करण्याच्या क्षमता या कल्पनेच्या आधारावर वाढवत असतात. काय म्हणतो आपण की बालक विचार करण्याची क्षमता कल्पकतेच्या आधारावर ते वाढवतं. म्हणून लहान मुलं अशा कथा ऐकून, ह्या कथा ऐकणं हे औपचारिक आहे. त्यांना कोणतरी कथा सांगतं की म्हणजे घरात आपण असं पाहतो की आजोबा असतील, आजी असतील, आईवडील असतील, तर ती मुलांना कथा सांगतात. किंवा शाळेत आपण जे शिकतो की त्यासुद्धा कथेच्या माध्यमातून, गाण्याच्या माध्यमातून आपण शिकतो. त्या आधारावर त्या बालकाला आपला वैचारिक विकास म्हणजे विचार करण्याची जी प्रवृत्ती आहे, काल्पनिकता आहे, कल्पिकता आहे, ती इथे त्याला शिकवली जाते. त्याबरोबरच तो तर्कसुद्धा करायला शिकतो. आणि मग हे तर्क अनेक गोष्टीने त्या बालकांच्या टप्प्यामध्ये महत्त्वाचे असतात. म्हणून ही तर्कशीलता, त्याचं काल्पनिकता, अमूर्तता ही व्यक्तीच्या विकासामध्ये, बालकांच्या विकासामध्ये ते महत्त्वाचं टप्पा विचार घेतला जातो. आणि या सिद्धांताच्या नुसार अशा औपचारिक कार्यात्मक टप्पा किंवा अवस्था ही महत्त्वाची आहे. यानंतर म्हणजे किशोरावस्थेपर्यंतची जी वाटचाल आहे बालकांची, ती वाटचाल सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्ही प्रकारची असते. म्हणजे अनेक चांगल्या बाबी, जसं आपण सुरुवातीला म्हणालो की योग्य आणि अयोग्य ह्या दोन्ही गोष्टी एकाच पर्यावरणामध्ये मिळतात. आणि मग जो मुलगा, जो बाळ, जो मुलगी या सकारात्मक आणि नकारात्मकपैकी ज्या सकारात्मक आधार घेतात, तेव्हा त्यांच्या जीवनामध्ये निश्चितच सकारात्मक बदल घडून येतात. म्हणजे नकारात्मक काय आहे हो, आपण अनेक वेळा म्हणतो की नकारात्मक म्हणजे या वाईट गोष्टी आहेत, वाईट मार्ग आहेत. जसं गुन्हेगारी आहे, चोऱ्यामाऱ्या करणं आहे, किंवा योग्य गोष्टी सोडून अयोग्य गोष्टीकडे वळणे आहे. धूम्रपानासारख्या सवयी किशोरवयामध्ये जास्त लागतात, मग याच्यापासून दूर जाणं आहे. की अंमली पदार्थाचं सेवन, त्याच्यामुळे अनेक बालकांच्या हक्काचं नुकसान होतं किंवा त्यांना हक्कापासून वंचित राहावं लागतं. हे अशा गोष्टीपासून त्यांना दूर ठेवणं ही सकारात्मक बाब विचारली जाते. आणि मग हे घरातले नागरिक, समाजातले नागरिक, इतर जबाबदार नागरिकांची जबाबदारी आहे की त्यांनी समाजातील मुलांना, बालकांना योग्य वळण कसं लागेल तो विचार त्यांनी त्यांच्यापर्यंत पोचवावा. यानंतर जो दुसरा दृष्टिकोन आहे तो म्हणजे योगोस्पृष्टीचा सिद्धांत. हा रशियन सिद्धांत आहे. आणि या सिद्धांताचं म्हणणं आहे की बालकांचा जो विकास घडून येतो, तो विकास सामाजिक आणि सांस्कृतिक घटकावर असतो. म्हणून याला सामाजिक व सांस्कृतिक सिद्धांत देखील म्हणतात. समाजातील तुमच्या रूढी परंपरा, तुमची सामाजिक स्तररचना, सांस्कृतिक प्रभाव, या प्रभावातून बालकांची जडणघडण होताना आपल्याला दिसून येते. म्हणून प्रत्येक देशानुसार, तुमच्या राजकीय व्यवस्थेच्या शासन पद्धतीनुसार ही सामाजिक संरचना, सांस्कृतिक संरचना ही निर्माण होते. आणि त्या सामाजिक आणि सांस्कृतिक पर्यावरणामध्ये बालक प्रत्यक्ष अनुभवातून शिकायला सुरुवात करतात. जर आपण जगभरातला जर थोडासा विचार केला, तुमची शासन व्यवस्था कोणती आहे, तर आपण असं पाहतो की दुसऱ्या महायुद्धापर्यंत 1945ला जेव्हा दुसरं महायुद्ध संपलं, तर तेव्हा जगाची विभागणी 2 आधारावर झाली. आणि हे 2 आधार काय होते, तर हे आधार होते विचारसरणी. तुम्ही म्हणाल की हे कशाला सांगू लागले आम्हाला, पण आपण जी परिस्थिती विचारात घेतो त्यासाठी हे गरजेचं आहे. आणि मग त्यामध्ये एक उदारमतवादी भांडवलशाही शासन व्यवस्था असणारा युरोपियन गट, ज्याच्यामध्ये ब्रिटन, अमेरिका या देशांचा समावेश होतो, ज्यांचं शीतयुद्ध चाललं 1990 पर्यंत.
आणि जो दुसरा गट होता ज्या आधारावर दुसरं जग आपण म्हणतो, तर ते म्हणजे साम्यवादी विचाराच्या आधारावर, म्हणजे मार्क्सवादाच्या आधारावर निर्माण झालेलं साम्यवादी राष्ट्रांचा समूह किंवा साम्यवादी देशांचा गट, ज्याच्यामध्ये रशिया हा प्रमुख होता. आणि 45 पासून ते 90 पर्यंत जे शीतयुद्ध चाललं ते रशिया आणि अमेरिकामध्ये चाललं. हे का गरजेचं आहे? कारण तुमच्या देशातली शासनव्यवस्था कशी आहे त्यावर सुद्धा आपल्या बालकांचा विकास हा ठरलेला असतो. म्हणून रशिया, चीन, क्युबा ही राष्ट्र साम्यवादी राष्ट्र होती, साम्यवादी राष्ट्र आहेत. आणि त्या राष्ट्रांमध्ये जी शासनाची भूमिका आहे बालकांबद्दलची, ती भूमिका वेगळी. आणि जी इकडे मुक्त अर्थव्यवस्था असणारे, उदारमतवादी लोकशाही जी यंत्रणा असणारे देश आहेत, शासनव्यवस्था असणारे देश आहेत, अमेरिका, ब्रिटन, या देशांमधलं सामाजिक पर्यावरण, राजकीय पर्यावरण हे वेगळं आहे. आणि साम्यवादी राष्ट्रामधलं सामाजिक आणि राजकीय पर्यावरण वेगळं आहे. या पर्यावरणाचा परिणाम देखील बालकांच्या विकासावर तो घडून येतो. म्हणजे तुमची शासन व्यवस्था कोणती आहे त्या आधारावर तो विकास घडून येतो, किंवा ते विकास घडून आणण्यासाठी ती परिस्थिती ही पोषक असते किंवा त्याला परिणामकारक ठरणारी असते. पण तो देखील विचार इथे गरजेचा. म्हणून प्रत्यक्ष अनुभवातून बालके इथे शिकतात आणि त्या अनुभवाच्या आधारावर आपला विकास ते घडून आणत असतात. त्याबरोबरच इथे प्रौढ व्यक्तींच्या माध्यमातून बालकांचा विकास घडून आणला जातो. जसं आपण म्हणालो की त्या पद्धतीने की जे लहान मुलं आहेत किशोरवयापर्यंतची, तर त्या मुलांना चांगलं आणि वाईट काय या दोन्ही गोष्टीचं माहिती असणं हे गरजेचं आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याला किंवा एखाद्या व्यक्तीला, एखाद्या मुलांना फक्त चांगलंच माहीत आहे आणि वाईट माहीत नाही, किंवा वाईटच माहीत आहे चांगलं माहीत नाही, तर अशा वेळी त्याचा समांतर विकास हा होत नाही. म्हणजे त्याला अनेक गोष्टीचं ज्ञान तिथे त्याला मिळत नाही. म्हणून प्रौढ व्यक्तींची, त्याच्या आईवडिलांची, त्याच्या भावांची किंवा समाजातील जबाबदार नागरिकांच्या भूमिका अशी असावी की प्रत्येक बालकांना की ह्या त्याच्या अनुभवाबद्दल, त्यांच्या स्वतःच्या अनुभवाबद्दल किंवा जी नवीन माहिती आहे त्या नवीन माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवावी. आणि त्या माहितीच्या आधारावर आपण बालकांचा विकास. म्हणून प्रौढ नागरिकांची जबाबदारी आहे की बालकांच्या विकासाकरिता त्यांना आवश्यक असणारी माहिती त्यांच्यापर्यंत पुरवावी. म्हणून एका पिढीचं काम आहे की आपल्या नंतरची जी पिढी आहे, सेकंड जनरेशन जे आहे, तर त्या जनरेशनच्या विकास प्रक्रियेमध्ये आपण हातभार लावावा, असा एक सिद्धांत आपल्याला पाहायला मिळतो. दुसरा सिद्धांत आहे तो म्हणजे आपुलकीचा सिद्धांत. आपुलकी, प्रेम, जिव्हाळा, जवळीकता या ज्या आपण गोष्टी ऐकतो, ज्याला आपण अटॅचमेंट असं म्हणतो, एकमेकाशी जोडणे हा अटॅचमेंटचा भाग आहे. एकमेकाशी जोडणं सुद्धा अनेक वेळा बालविकासासाठी महत्त्वपूर्ण बाब ठरू शकते. या सिद्धांत जो मांडला तो मांडला जॉन बॉल्बीनी. ते सिद्धांत प्रारंभी मांडला, त्याच्या लिखाणामध्ये हा सिद्धांत येतो. आणि मग त्याचा या सिद्धांताचा जो विकास आहे तो विकास मेरी अन्सवर्थ यांच्या लिखाणामध्ये तो पाहायला मिळतो. अटॅचमेंट थिअरीच्या माध्यमातून बालक हे नेहमी आपल्या जवळच्या माणसाकडून अनेक गोष्टी शिकतो. मग जवळचा व्यक्ती हा आईवडीलच असला पाहिजे असं नाही. मग तो भाऊ असू शकतो, काका असू शकतो, इतर कोणीही घरातला सदस्य त्याच्या जवळीक असू शकतो. एक प्रकारे त्याची आणि बाळाची थोडीशी चांगली मैत्री होते. हा एक प्रकारचा मैत्रीचा सिद्धांत आहे. मैत्रीच्या सिद्धांतातून आपण बाळांमध्ये अपेक्षित बदल घडवून आणू शकतो. आणि ते बदल घडून येताना आपल्याला दिसून येतात, ज्यामध्ये बाल काय शिकतं बाळ, तर ते आपल्या जवळील व्यक्तीबद्दल एक त्याला भावनिक जवळीकता, एक अटॅचमेंट त्याला पाहायला मिळते. त्याबरोबरच तो प्रेम आणि जिव्हाळा
आणि घनिष्ठ संबंध याची त्याला प्रचिती येते. या माध्यमातून तो काय शिकतो? थोडक्यात तो नातेसंबंध शिकतो. आता हे नातेसंबंध का शिकवायचे मुलांना किंवा त्याला का माहिती होणं गरजेचं आहे? बघा, आपण पूर्वीचा जर विचार केला तर पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती आणि या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये म्हणजे साधारणतः 70-80 लोक, 10-20 लोक, 15-20 लोक एका कुटुंबाचा भाग असायची. म्हणजे त्या कुटुंबामध्ये आजोबापासून ते नातवांपर्यंत एक मोठं कुटुंब असायचं, ज्यामध्ये खरंच काम आईवडिलांचं दुसरंच असायचं आणि त्याचं संगोपन हे इतर लोक करायचे. यामुळं काय व्हायचं की पालकांचं जे मानसिक स्वास्थ्य आहे तर ते नीट राहायचं. म्हणजे त्यांना खेळण्यासाठी पूर्ण वेळ मिळायचा, त्यांना त्याच्यासोबतचे ते समवयस्क मित्र मिळायचे आणि यातून त्यांचा अनेक दृष्टीने शारीरिक आणि मानसिक विकास तो घडून यायचा. परंतु जसं लहान कुटुंब आलं, 2 बाई म्हणजे हम दो हमारे 2 आले, त्याच्याशिवाय 5वा माणूस घरामध्ये इतर कोणी नाही, तर अशा वेळी पालकांच्या शारीरिक आणि मानसिक विकास हा नीट पद्धतीने घडून येत नाही किंवा घडून येण्यामध्ये अनेक प्रकारचे आव्हाने निर्माण होतात. आणि मग या माध्यमातून बालकांना आईवडिलांशिवाय किंवा घरातल्या भावा बहिणीशिवाय इतर कुणाशी फारशी जवळीकता असत नाही किंवा इतरांचं नावसुद्धा त्यांना माहीत असत नाही. मग अशा वेळी आपण अनेक प्रकारच्या मानसिक आजाराचे लक्षणे त्या संबंधित व्यक्तींमध्ये, बालकांमध्ये आपण ती पाहतो. तर या सिद्धांताचं म्हणणं असं आहे की बालकांचा जो विकास आहे तो अधिक विकास हा कशामुळे होतो? तर तो प्रेम, जिव्हाळा, भावनिकता, घनिष्ठ संबंध यामुळे होतो. म्हणून एक गोष्ट काय विचारात घ्यावी की बालकांचा विकास घडवून आणण्यासाठी या गोष्टी अधिक महत्त्वपूर्ण आहेत. आपण प्रत्येक वेळी बालकावर दडपण टाकून आपण आपल्या इच्छा पूर्ण करून घेऊ शकत नाही. आपण अनेक वेळा असं पाहतो की बापाला डॉक्टर व्हायचं असतं पण बाप डॉक्टर झाला नाही म्हणून तो म्हणतो की पोराला डॉक्टर हो. आणि त्याच्यावर एक बर्डन असतं, एक शाळेचं, त्याच्या पुस्तकाचं, त्याच्या वयाचं. म्हणजे ज्या वयात त्याला जे कळत नाही आपण त्याला सांगतो की तुला हे व्हायचं आहे. तर या माध्यमातून मुलं हे एका दडपणाखाली जातात आणि ते मानसिक दडपण त्यांना कुठल्याही गोष्टी स्वयंस्फूर्तपणे करता येत नाहीत. म्हणून असं न करता या सिद्धांताचं म्हणणं असं आहे की त्या बालकाला एक भावनिक आधार देऊन त्याच्याशी जवळीकता साधून आपल्याला त्याचा विकास हा नीट पद्धतीने घडवून आणता येतो. आणि त्यासाठी असे प्रयत्न जगभरामध्ये झालेले आहेत. आणि भारतासारख्या विकसनशील आणि मोठ्या देशांमध्ये जी भारताचा वारसाच हा कुटुंब पद्धतीचा राहिलेला आहे. आणि मग अशा समाज व्यवस्थेमध्ये बालकांच्या विकासासाठी ह्या कुटुंब संस्था, नातेसंबंध हे विकास घडवून आणण्यासाठी महत्त्वाच्या भूमिका पार पाडताना दिसतात. म्हणून यामध्ये हा सिद्धांत विचारात घ्यावा लागतो. त्याबरोबर एरिक्सनचा सिद्धांत, हा एरिक एरिक्सन सिग्मंड फ्राईडचा अनुयायी होता. आणि या सिग्मंड फ्राईडच्या अनुयायांनी, सिग्मंड फ्राईड हे सामाजिक शास्त्रांमधलं, मानसशास्त्रामधलं सगळ्यात मोठं नाव. कारण या अभ्यासकांनी म्हणजे सिग्मंड फ्राईडनी अनेक मानवी मनातले भिन्न पदर, मग ते बाल्यावस्थेपासूनचे ते म्हातार वयापर्यंत जे वेगवेगळे अनुभव, वेगवेगळ्या भावना त्यांनी त्याच्यावर विश्लेषण, त्याचं लिखाण मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आहे. तर या एरिक्सनचं म्हणणं आहे की बालकांना समन्वयाच्या आधारावर, समन्वयातून बालकांचा विकास आपल्याला घडवून आणता येतो. मग हा समन्वय कुणाचा समन्वय आहे? कोणता समन्वय? तर हा समन्वय
समाजातील सदस्य, इतर सदस्य, कुटुंबातील इतर सदस्य पालकांशी नीट व्यवहार करून त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेऊन आपण त्यांना त्यांचा विकास करण्यासाठी आपण मदत करू शकतो. म्हणून हा समन्वय म्हणजे व्यक्तीच्या विकासाकरिता, म्हणजे बालकांच्या विकासाकरिता समाजातील इतर सदस्यांनी बालकांच्या समस्या समजून घेऊन, त्या विचारात घेऊन त्या समस्या सोडवण्यासाठी मदत करणे. आणि आपण हे एकमेकाला समजून घेऊन एकमेकाच्या समन्वयाच्या आधारावर, केवळ आपण रागाची भाषा बोलून चालत नाही आणि केवळ प्रेमाची भाषा बोलून चालत नाही, तर आपल्याला दोन्हीमध्ये जे सुवर्णमध्ये साधावा लागतो तो म्हणजे समन्वय आहे. आणि आपण हा समन्वय का करायचा, तर बालकांची जी मानसिक दशा आहे, त्याची जी मानसिकता आहे, ती मानसिकता नीट पद्धतीनं त्याची विकसित व्हावी, त्याची बौद्धिक क्षमता विकसित व्हावी, या दृष्टीने, या हेतूने बालकाचं संगोपन, त्याचं संवर्धन, त्याचा विकास आपण करावा, जेणेकरून बालक हा सक्षम बनेल आणि तो परिपक्व बनेल. आणि समन्वयातून आपण त्याला परिपक्व बनवू शकतो. आणि मग यामध्ये या एरिक्सननी 8 टप्पे सांगितलेले आहेत. 8 टप्पे, जे टप्पे अगदी अतिशय महत्त्वाचे आहेत, ज्याच्याशिवाय ज्या माध्यमातून बालकांचा विकास हा नीट पद्धतीनं आपल्याला घडवून आणता येतो. म्हणजे प्रत्येक गोष्टी या म्हणजे प्रेम आणि राग, सहकार्य आणि विरोध या संकल्पनाच्या माध्यमातून हा समन्वय कसा साध्य करायचा, आणि या समन्वयाच्या आधारावर त्या टप्प्यांमध्ये बालकांच्या म्हणजे त्याचा प्राथमिक वय, त्याचा 6 वर्षापर्यंतचा टप्पा, त्याच्या 12 वर्षापर्यंतचा टप्पा, त्याच्या 14 वर्षापर्यंतचा टप्पा, 16 ते 18 ते 20 वर्षापर्यंतच्या टप्प्यामध्ये, त्या टप्प्यामध्ये त्याच्यामध्ये जे विचार निर्माण होतात, त्या विचाराला दुसरा विचार निर्माण होतो, एक समर्थन आणि विरोध, या दोघांमधलं जो मार्ग आहे तो मार्ग समन्वयाच्या आधारावर, समन्वयातून जातो. म्हणून समन्वय हा बालकांच्या विकासामध्ये महत्त्वाचा भाग बनतो. अशा पद्धतीची मांडणी ही एरिक्सनच्या सिद्धांतामधून ती पाहायला मिळते. यानंतर वर्तनवादी सिद्धांत. आता वर्तनवाद म्हणजे काय, वर्तन कशाला म्हणायचं, ज्याला आपण बिहेव असं म्हणतो, बिहेवियरल अप्रोच किंवा थेरी ऑफ बिहेवियरलिझम. आणि या वर्तनामध्ये आपण काय बोलतो, कसे राहतो, या आधारावर आपलं वर्तन ठरतं. मग आपलं वर्तन चांगलं का वाईट हे कोण ठरवतं? हो चांगलं का वाईट? तर आपले ज्ञानेंद्रिय ठरवतात. आता हे ज्ञानेंद्रिय म्हणजे काय, ज्या आधारावर आपण वर्तन करतो, ज्यामध्ये त्वचा, डोळे, जीभ, नाक आणि कान, हे 5, 1 2 3 4 5 हे 5 ज्ञानेंद्रिय आहेत. हे ज्ञानेंद्रियात, हे 5 ज्ञानेंद्रिय आपण चालता फिरताना, बोलताना, इतरांशी वागताना याचा आपण उपयोग करत असतो. आणि तुम्ही कसे आहात हे कोण ठरवतं, तर हेच ठरवतं. म्हणजे एखादा माणूस चांगला का वाईट, एखादा अनुभव चांगला का वाईट,
जे ऐकलं ते चांगलं का वाईट हे कोण ठरवतं? म्हणजे मुळात तुमचं वर्तन कोण ठरवतं?